आज आपण अशा विषयाला वाचा फोडणार आहोत ज्याने महाराष्ट्राच्या राजकीय आणि सामाजिक प्रतिमेला काळीमा फासलाय। आजचा विषय श्रद्धेचा नाही तर श्रद्धेच्या नावाखाली चालणाऱ्या त्या व्याभिचाराचा आहे ज्याने महाराष्ट्राची मान जगासमोर खाली घातली आहे। एका बाजूला देवाचं नाव घेणारे भोंदूबाबा आणि दुसरीकडे जनतेचे सेवक म्हणून घेणारे मोठे राजकीय नेते। काय चाललंय या राज्याची आणि देशाची अवस्था। या मातीत संतांनी नीतिमत्तेची शिकवण दिली, तेथे आज लैंगिकतेचे आणि सत्तेचे मस्तीचे किळसवाणी प्रकार उघड होत आहेत। ज्या राज्याला संतांची आणि थोर समाज सुधारकांची परंपरा आहे त्याच राज्याच्या शासकीय निवासस्थानात जर सत्तेच्या माजात धुंद होऊन अश्लील चाळे चालत असतील तर सामान्य जनतेने कोणाकडे आदर्शाने पाहायचे। आज प्रश्न केवळ एका व्हिडिओचा नाही तर लोकशाहीच्या त्या पवित्र पदाचा आहे ज्या पदाची प्रतिष्ठा धुळीला मिळवण्याचं काम काही महाभागांनी केले। आता वळूया त्या विषयाकडे ज्याने राजकीय वर्तुळात भूकंप आणलाय, नरहरी झिरवळ आणि त्यांचा व्हायरल व्हिडिओचा धक्का जनतेच्या पचनी पडत नाहीये। कारण सध्या संपूर्ण सोशल मीडियावर आणि प्रसार माध्यमांमध्ये एकच चर्चा आहे, ती म्हणजे नरहरी झिरवळ यांची। एका जबाबदार घटनात्मक पदावर बसलेले व्यक्ती आणि त्यांचा एक तृतीयपंथी व्यक्तीसोबतचा तो कथित अश्लील व्हिडिओ, जर हे दृश्य खरे असतील तर हा केवळ वैयक्तिक प्रकार नाही तर तो त्या पदाचा आणि जनतेच्या विश्वासाचा अपमान आहे। ज्या शासकीय निवासस्थानात जनतेच्या टॅक्सचा पैसा लागतो तिथे अशा प्रकारचे वाह्यात प्रकार घडतात कसे? विचार करा, ज्या जनतेने आपल्या घामाचा पैसा टॅक्सच्या रूपाने सरकारला दिलाय त्या पैशातून त्या नेत्यांना अलिशान गाड्या, नौकर चाकर आणि सरकारी बंगले मिळतात, पण सत्तेवर आल्यावर हे नेते सर्व जनतेला विसरतात आणि स्वतःची विकृती पूर्ण करण्यात गुंग होतात। तुम्हाला पैशाचा आणि सत्तेच्या पदाची मगरुरी आली आहे का? की तुम्हाला समाजाची आणि कायद्याची भीती उरलेली नाही? राज्याच्या मोठ्या पदावर बसलेली व्यक्ती जर अशा विकृत मानसिकतेची असेल तर जनतेने कोणावर विश्वास ठेवायचा? ज्या सरकारी बंगल्यात बसून सर्वसामान्यांचे प्रश्न सुटायला हवेत तिथे अशा प्रकारच्या सौराचारी आणि अमर्याद प्रकार घडत असतील तर ही लोकशाहीसाठी धोक्याची घंटा आहे। अशा व्यक्तींना राजकारणात राहण्याचा किंवा जनतेचं प्रतिनिधित्व करण्याचा कोणताही नैतिक अधिकार उरलेला नाही। अशा कलंकित प्रवृत्तींना तडकाफडकी पदावरून बाजूला करणं हीच काळाची गरज आहे। जो स्वतःला समाजाचा रक्षक समजतो आणि प्रत्यक्षात तो भक्षक आहे अशा नेत्यांचे राजीनामे केवळ तोंडी नकोत तर त्यांची सखोल चौकशी करून त्यांना कायमचं घरी बसवलं पाहिजे। जर हे महाभाग देशासाठी आणि समाजासाठी घातक ठरत असतील तर त्यांना वेळीच बाजूला सारणं ही काळाची गरज आहे। हे केवळ 2-3 लोक नाहीत तर हे एका मोठ्या सिस्टमचे भाग आहेत। मग ते खरात असो, बाळगीर महाराज असो किंवा झिरवळ, या सगळ्यांमध्ये एकच गोष्ट समान आहे, अहंकार आणि विकृती। राजकारण्यांना वाटतं पद मिळालं म्हणजे त्यांना काहीही करायचा परवाना मिळालाय। भोंदूबाबांना वाटतंय की ते कोणालाही फसवू शकतात, पण लक्षात ठेवा ही जनता आता जागी झाली आहे। ज्या हातांनी तुम्हाला पदावर बसवलंय ते हात तुम्हाला रस्त्यावर आणायला वेळ लावणार नाही। हे नेते समाजाला कोणता संदेश देत आहेत? जनतेने त्यांना निवडून दिलं ते असे वाह्यात प्रकार करण्यासाठी का? अशा प्रवृत्तींना वेळीच बाजूला केलं नाही तर सामान्य माणसाचा लोकशाहीवरचा विश्वास उडेल। आता वेळ आली आहे या कलंकित नेत्यांना आणि भोंदूबाबांना त्यांची जागा दाखवून देण्याची। केवळ चर्चा करून किंवा व्हिडिओ व्हायरल करून चालणार नाही तर अशा लोकांचे तात्काळ राजीनामे घेऊन त्यांना राजकीय पटलावरून कायमचं हद्दपार केलं पाहिजे। जर हे लोक समाजासाठी आणि देशासाठी घातक ठरत असतील तर त्यांना सत्तेच्या खुर्चीवरून खेचणं हे प्रत्येक सजग नागरिकांचं कर्तव्य आहे। मग झिरवळ असो किंवा भोंदू खरात किंवा बाळगीर महाराज, प्रहारचा हा वार असा प्रत्येक विकृतीवर असेल जो महाराष्ट्राच्या अस्मितेशी खेळतोय। जोपर्यंत अशा लोकांवर कठोर कार्यवाही होत नाही तोपर्यंत आमचा हा आवाज असाच बुलंद राहील। अन्यायाविरोधाचा आमचा हा प्रहार असाच चालू राहील। तोपर्यंत पाहत राहा न्यूज मराठी 24/7, सत्याची साथ, नव्या भारताचा नवा विचार।